के न्यूज़ एंटरटेनमेंट में आप सभी का स्वागत है। कैमरामैन मयूर के साथ मैं उपेंद्र कावा। आइए चलते हैं आज की खास और दिलचस्प खबरों की तरफ। सारे लोग आ गए? सब आ गए? हाँ। कमर जी आइए। सारी फोटो वीडियो बोल। वीडियो भी निकालो। यहाँ पे स्टैंड को वो गलत है, ये लगाया तो वो गलत है। ये थोड़ा सा सोच बदलनी चाहिए, थोड़ा पॉजिटिव पर्सपेक्टिव से भी देखना चाहिए। वहाँ पे वाईफाई लगा रहे, वहाँ पे टीवी लगा रहे, वहाँ पे लोगों को पूजा कर रहे, वहाँ पे भैया आपके पीआरओ हमें कोई जानकारी नहीं दे रहा है। हम आज हम जाकर के वहाँ पर सर्वे करने जा रहे हैं कि पत्रकारों को क्या क्या सुविधाएं हैं। माननीय नगरसेवक, सर्व नागरिक, विद्यार्थी, पत्रकार बंधूंना आणि भगिनी या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य शासनाने 2 महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केलेले आहेत, जे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण राबवित आहोत। त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण आतापर्यंत 1,14,000पेक्षा जास्त माता भगिनींनी सहभाग नोंदवलेला आहे। सदरचा सहभाग ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नोंदवला गेलेला आहे। यामध्ये सर्व माता भगिनींना विनंती व आव्हान आहे की आपले जे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड आपण बँकेशी संलग्न म्हणजे सीडिंग करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक महिन्याला जे 1500 रुपयाचं वेतन प्राप्त होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल। तसं बघितलं असता फक्त आपल्या ह्या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः 28,000 माता भगिनींचंच आधार कार्ड हे बँकेशी संलग्न झालेलं आहे। त्यामुळे इतर उर्वरित माता भगिनींनाही विनंती आहे की त्यांनी उद्याच आपलं आधार कार्ड हे आपल्या बँक अकाउंटशी संलग्न म्हणजे सीडिंग करून घ्यावं। तशा सर्व सूचना महापालिकेच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरून सर्व बँक्सला दिल्या गेलेल्या आहेत। त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असली तर आमच्या कार्यालयाशी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांशी आपण कृपया संपर्क साधावा, जेणेकरून आधार लिंकिंगला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तसेच दुसरी एक आपली योजना होती ज्यामुळे स्वयंरोजगारची निर्मिती होणार आहे। यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे। या अंतर्गत 12वी आणि पदवी प्राप्त युवकांना महापालिका तसेच शासकीय कार्यालय व इतर निम शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून 6 महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्या प्रशिक्षणा कालावधीमध्ये त्यांना भत्ता तथा विद्यावेतन देखील 6,000 रुपये, 8,000 रुपये आणि 10,000 रुपये 12वी पदविका आणि पदवीधर अशा युवकांना दिलं जाणार आहे। त्याचा देखील आपण लाभ घ्यावा। त्यासाठी देखील महापालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। आतापर्यंत साधारणतः 170 युवकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। अजून पण माझ्या सर्व युवकांना आव्हान आहे की यामध्ये आपण जास्तीत जास्त भाग नोंदवावा, जेणेकरून आपल्याला महापालिकेच्या ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याचा उपयोग आपल्याला स्वयंरोजगाराकरता होईल, अशी या ठिकाणी माझी सर्व युवकांना आव्हान आहे। त्याचप्रमाणे आपल्याला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत 57 इलेक्ट्रिकल व्हेकल्स प्राप्त झालेले आहेत। त्यापैकी आज आपण 10 व्हेकलचं मान्यवरांच्या, आमदार महोदयांच्या, आप्पांच्या आणि दादांच्या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण लोकार्पण करणार आहोत। तसंच
पत्रकारांनी सर्व आमदार महोदयांना आपणना सर्वांना विनंती केली होती की पत्रकार कक्ष असावा, त्याप्रमाणे आपणच्या सूचनेप्रमाणे आपण एक पत्रकार कक्षही सुरू केलेला आहे. त्याचं देखील एक उद्घाटन आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. तसंच 3 आपले महापुरुषांचे तैलचित्र म्हणजे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचं आणि आपल्या चिमाजी आप्पांचं तैलचित्र या ठिकाणी प्रवेशद्वारावर आहे. त्याचं देखील विमोचन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी वसई विरार महापालिका कार्यक्षेत्रामध्ये 8 आपण आयुष्यमान आरोग्य मंदिराचं देखील आज लोकार्पण तथा नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी आपण सुरुवात करणार आहोत. आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे देखील 3 ठिकाणी आपण याचं नागरिकांच्या सेवेसाठी आपण आजपासून कार्यान्वित करणार आहोत. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व अरविंद शिवाजी अप्पांचा कोण आहे अरे एक माईक घेऊन समोर उभे राहा. चांगले पेंटिंग केलं, कुठलीही चांगल्या गोष्टीला टाइम लागतो म्हणून ते नावाला टाइम दिला. लावणार नव्हते हा विषय नाही आहे. तुम्ही उद्घाटनाच्या दिवशी बघितलं असतं तर फ्रेम लागलेले होते, जे आपण उद्घाटन केलं फ्रेम लागलेले होते. पेंटिंगला यायला वेळ लागला म्हणून ते नीट लागलं. अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी संपन्न होतोय किंवा झालेला आहे. आपल्या प्रथेप्रमाणे या ठिकाणी जनता दरबाराचं आयोजन आदरणीय आप्पांच्या सूचनेप्रमाणे नेहमी आयोजित केलं जातं. त्या दरबाराच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय आप्पा, आदरणीय दादा, राजीव नाना, आयुक्त महोदय, समोर उपस्थित सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपण आता जनता दरबाराला महोदयांच्या परवानगीनं सुरुवात करतोय. मी संबंधितांना विनंती करतो, आपल्या काही अडचणी असतील, आपल्या काही प्रश्न असतील, या ठिकाणी जरूर आणि मोकळेपणाने मांडायला हरकत नाही. सुधारणाचं काम सुरू झालेले आहे. प्रथम पट्ट्यात आपण हायवेपासून जे आपले मुख्य रस्ता विरार फाट्यापासून अर्नाळ्यापर्यंत, नावासोपारा फाट्यापासून निर्मळपर्यंत, सातोली फाट्यापासून वसईपर्यंत, गोपीरे फाट्यापासून वसई फाट्यापासून रेंज ऑफिसपर्यंत हे सर्व मुख्य खड्डे आपण भरायला सुरुवात केली आहे. हो सर, आमसभा गेल्या आठवड्यात झालेली, तिकडे पण मी हे केलं की खड्डे तुम्ही बुजवले पण ते उलटे खड्डे केले. म्हणजे खड्डे होते ते बरे होते, आता तुम्ही उलटे खड्डे केले. ते तुमच्याशी पण बोलणं झालेलं गेल्या आठवड्यामध्ये. खड्डे बुजवायची एक पद्धत असते, त्याला कटिंग करून स्क्वेअर किंवा रेक्टँगल शेपमध्ये करून भरून ते लेवलला असलं पाहिजे. आधी खड्ड्याच होते, आता आमचे उलटे खड्डे झालेले आणि सगळेच मान्य करतील. लवकरात लवकर बुजवायचं करा, पण त्याला एक पद्धत, सगळ्या कॉन्ट्रॅक्टर जे पण असेल त्यांना एक तुमच्याकडून एक सिस्टम द्या की ह्या पद्धतीनेच खड्डे बुजवले पाहिजे. दुसरं काय होते, काही ठिकाणी तुम्ही पेवर भरता त्याच्यामध्ये खड्डे अजून वाढ लागतात. तर जिकडे डांबर असेल तिकडे डांबर भरा, लेवल होईल तेवढं बघा. दुसरी एक माहिती, आपण प्रत्येक
मुख्य रस्ते कॉन्क्रिटीकरणसाठी MMRDकडे ऑलरेडी आपण प्रस्ताव दिलेला, त्याचं काम टेंडर प्रोसेसमध्ये आहे. लवकरच ते सगळेच कॉन्क्रीटचे रस्ते होतील आणि खड्डे तर हा विषय आपल्या तालुक्यामध्ये जेवढे पण मुख्य रस्ते तिकडे होणार आहे. एकूण 7,000 कोटीची आपण कामं मंजूर केल्या फक्त रस्त्यांची. त्याच्यात 37 किलोमीटरचा रिंग राऊट जो 40 मीटरचा होता तो 60 मीटर घ्यायला सांगितलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत चाललेली आहे तर ते उद्या 40 मीटर आपल्याला कमी पडेल म्हणून तो 60 मीटरचा करायला घेतलेला आहे. बाकी येणारे जेवढे मुख्य रस्ते आहेत म्हणजे हायवे, विरार हायवे पासून अर्नाळा, सोपारा फाट्यापासून सोपारा गाव, वसईच्या दोंडी फाट्यावरून वसई गाव, नायगाव जूचं बाफाना फाट्यापासून स्टेशनच्या पुढे हे मुख्य रस्ते इंटरनल म्हणजे भालीवडी गोपतीराला कनेक्ट करणारा नायगावला जाणारा जो रस्ता आहे तो आपण कॉम्प्लीट करायला घेतलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मीरा भाईंदरच्या खाडीवरचा ब्रिज ह्याच्यामध्ये मेट्रोची प्रोव्हिजन घेऊन त्याची कॅपॅसिटी वाढवून त्याचं टेंडर प्रोसेसमध्ये आहे. नारायणगी ते दातिवरे म्हणजे जो आपल्याला 1.5-2 तास पालघरला जायला लागतो ते आपण 15-20 मिनिटामध्ये हेडक्वार्टर्स पोहोचू, पालघर जिल्हा हेडक्वार्टर्स. त्याच्यामध्ये त्या लोकांनी डबल लेन घेतलेला. ती आम्ही MMRDकडे मीटिंग घेतली, पप्पा आम्ही सगळे होते. डबल लेनचं आपण 4 लेन करायला सांगितलं, त्याचं एस्टिमेट वाढवून घेतलेलं आहे. ते मुख्यमंत्री साहेबांकडे प्रस्ताव केलेला, त्याचा पाठपुरावा चालू आहे. तर त्या ब्रिजचं पण लवकरच काम निघेल. अंबाडीपासून वासिन हे MMRD रस्ता करणार होता. आम्ही मागणी केली की ते वासिनपर्यंत न करता तो समृद्धी महामार्गापर्यंत त्या रस्त्याची जोड करावी. आपल्याला म्हणजे अख्खं गोल फिरून जावं लागणार ना त्या हिशोबाने. त्याचसोबत तो आधी डांबर रस्ता घेतलेला तो आपण कॉन्क्रीट करायला सांगितलं. ते PWD आता अंबाडीपासून वासिन हे PWD करणार. तर असे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मस्तान नाकापासून पुढपर्यंत म्हणजे मस्तान नाका मनोर पासून आपण समृद्धीपर्यंत न कुठे उतरता कनेक्टिव्हिटी आपली वाढेल. म्हणजे नागपूरपर्यंत आपण समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मनोर पासून आपण डायरेक्टली नागपूरपर्यंत जाऊ शकतो. ह्या हिशोबाने वेगवेगळी आपण कनेक्टिव्हिटी घेतली. त्याचबरोबर नायगाव ते मीरा भाईंदर रोडो फेरी चालू झाली लवकरच. इथली पण म्हणजे नारंगीपासून दातिवरे ही पण लवकरच रोडो फेरी सर्व्हिस चालू होईल. ब्रिज निघतोय त्याचा रेल्वेकडे आपला प्रस्ताव केलेला आहे. MMRDने मान्यता दिलेली आहे. अलकापुरीला एक ब्रिज आहे, उस्मानला एक ब्रिज आहे आणि वसई नायगावच्या मध्ये एक ब्रिज आहे. असे 4 रेल्वेवरचे ब्रिज. त्याच्यामध्ये पण बारके ब्रिज घेतलेले आपण मागणी केली ती कमीत कमी 4 लेन असले पाहिजे. कमीत कमी 4 लेन असले पाहिजे. ते 4 लेन मंजूर झालेले आहेत. त्याचा लवकरच कामं चालू होतील. त्याच्या व्यतिरिक्त शहरातले 12 उड्डाणपूल वेगवेगळे जिकडे मोठे मोठे जंक्शन्स आहेत ते सगळे जंक्शन बायपास करण्याच्या हिशोबाने 12 शहरातले उड्डाणपूल आपण घेतले. डबलच आहे शास्त्रीकर आणि कमर्शियलला तुम्ही डबल केलेलं आहे आणि त्यांना लोक नळ मागतात, तुम्ही नळ का देत नाही. याच्यावर माझा ऑब्जेक्शन आहे की त्यांना पण नळ द्यावा अशी माझी विनंती आहे. कारण की आपण कमर्शियल करून 1500 रुपये महिना घेतोय म्हणजे वर्षाला 18,000 रुपये घेतोय आणि घराला तुम्ही फक्त 1500 रुपये घेता त्या वर्षाला. याचा खुलासा करावा. दुसरी म्हणजे मागणी आहे मग घरातले चार्जेस वाढवायचं असं म्हणताय का? नाही घरातले नाही वाढवायचं पप्पा, यांना पण द्यायचंय, कमर्शियलला पण द्यायचंय मला असं म्हणणं आहे. कमर्शियलवाल्यांनी पण मागणी केलेली आहे, त्यांना काम कृपया द्यावं अशी माझी विनंती आहे. दुसरा मुद्दा माझा असा आहे साहेब, पुढच्या वर्षी 2 वर्ष अगोदर तुम्ही 500 रुपये घरपट्टीला वाढवलं होतं. हा महत्वाचा मुद्दा बाबा. कारण की आता 15 दिवस अगोदर माझ्या वार्डामध्ये पंडितवाडी बालाजी समीक्षणका इथं तुम्ही एक नोटीस पाठवली आहे. त्या बिल्डिंगला तुम्ही जर नोटीस पाठवली आहे तुमचे लोक दरवर्षी ते टॅक्स भरतात आणि तुम्ही 40,000 50,000 तुम्ही त्याला टॅक्स पाठवले परत. हे काय गोड आहे याचं मला उत्तर द्यावा. काही असं तुम्ही MIDC वालीला पण तुम्ही असं केलं आहे की जेव्हा बिल्डर साहेब ऐका जरा, जेव्हा बिल्डर त्याला कोर्टमाळा देतोय कोर्टमाळा तुम्ही टॅक्स आकारत आले याचा माझा याचा निषेध आहे. तुम्ही माणूस खाली जो घरपट्टी भरतोय
त्याला पण तुम्ही टॅक्स आकारायला लावतात. एक साधा म्हणून येतो तुम्हाला, आता प्रसाद नवीन बिल्डिंग झालेली आहे, त्या रोडमध्ये गेलेली आहेत ती लोक पण माझ्याकडे आलेले आहेत. त्यांनी काय केलं, पेढ्यांनी त्याला पोटमाळ म्हणून दिले, तुम्ही त्या पोटमाळाचा पण तुम्ही त्याचा टॅक्स आकारत आहे. हे काय भानगड आहे की माझ्याकडे त्याची कॉपी आहे, तुमच्या पाहिजे तर. सर नमस्कार. आपण सर नळ कनेक्शनचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पूर्ण टॅक्स भरल्याचे 2023-24 खात्री करून आजची परिपूर्ण तपासणी करून त्याप्रमाणे नळ कनेक्शन घेत आहोत. आतापर्यंत आपण सर 2482 इतके नळ कनेक्शन मंजूर केले आणि जोडणी पण केलेली आहे सर. त्याच्यामध्ये जसे अर्ज प्राप्त होते तसं आपण तपासणी करून देतो. हा एक विषय. आणि दुसरा आपण जो बोलला सर, जी कमर्शियलची आपली जी सर्वे चालू आहे आणि कराखणी चालू आहे त्यानुसार सर्वे केल्यानंतर आपण जर उल्लेख केला की काही अनाधिकृत वाढीव बांधकाम असतं कमर्शियलमधलं, तर त्याचं सर आपण सुनावणीसाठी नोटीस देतो आणि संबंधितांना आपण सुनावणीची संधी देतो. सुनावणीमध्ये त्यांचे कागदपत्र तपासून योग्य असल्यास त्याप्रमाणे आपण त्यांना असेसमेंट करतो सर. एजन्सी आयुक्त मुदे पहिला काढून टाका, आपल्या कर्मचाऱ्यांना लावा. 5-5, 10 लाखाचं बिल पाठवायचं आणखी तिकडे सेटल करायचं, हे धंदे चाललाय, ते पहिला सुधरवा. लोकांची विरार पूर्वेला तारवाडीच्या बाजूला पलीकडे जाण्यासाठी एक पूल होता. पुलाच्या कृपेने तो जुना ब्रिज काढला आणि त्या परिणामी 30 रुपये जाणारे रिक्षा 80 रुपये घेऊ लागलेले आहे. रेडियंट हॉस्पिटल आतंगे होता तो ब्रिज कोणी काढला असं विचारलं. नवीन बनवलेला आहे तो पुढे आहे, फक्त त्याचा जायचा अप्रोच आहे ना, तिकडे का कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याचे पत्रे फक्त मध्ये घ्यायचे आहेत आणि त्या ब्रिज जिकडे उतरतो तिकडे 3 फूट खोली आहे, ती लेवल करायची आहे. ऍक्सेस चालू आहे, ब्रिज झालेला आहे, पुढे झाले पत्रे काढायला सांगतो. डीपी रोड प्रमाणे ब्रिज झालेला आहे. पत्रे नाही, जे 3 फूट खाली आहे तो पण स्लोप करा सर. त्या ठिकाणी बांधकाम झालं ते शीतल मायरा, शीतल साईरत्न टॉवर 1-2, रेडियंट हॉस्पिटल, स्वस्तिक बांधकाम चाललेलं आहे सध्या, ते तिथं आहे. मोहक सिटी, डी मार्ट, देशमुख गार्डन, नाना सगळे कॉम्प्लेक्स या ठिकाणी जाणारे हजारो लोक आहेत, परंतु जाण्यासाठी आम्हाला रस्ता नाही. गेल्या 4 वर्षापासून 3 फूट उंचावर त्या पायखान्या बांधून वर करायला मिळतं. त्या ठिकाणी त्या रस्ता प्रायव्हेट असल्यामुळे जाणं येणं मुश्किल आहे. 150 गाड्या 2 व्हीलर त्या ठिकाणी लागतात. जाणारे विद्यार्थी आणि हजारो माणसं जी सकाळच्या ट्रेनपासून जवळ जाणाऱ्या लोकांना एवढी अडचण आहे, कसं पार करायचा हा प्रश्न आहे. आयुक्त रस्ता त्यांना 3 फूट तरी असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी 200 गाड्या ज्या 2 व्हीलर लागतात त्याला ब्रेक लावून म्हणजे जॅमर लावून त्या तिथं बंद कराव्या, एवढी आमची विनंती आहे. कमीत कमी लोकांना जायला यायला मिळेल. ब्रिज कंडर जो ऍक्सेस आहे तो क्लिअर करून देतो. तिथे जे काय उभं राहणाऱ्या ऍक्सेस मध्ये उभं राहणाऱ्या ते कधीपासून त्यांनी हात वर केला तिकडे माहिती आहे पहिला. आणि दुसरं असं की या वर्षी पावसामध्ये जो काही पाऊस पडून गेला त्याच्यामध्ये कुठेही पाणी साठल्याचं आढळलं नाही. म्हणून प्रशासन आणि सर्व नेते मंडळींचं अभिनंदन. पाणीपट्टीची बिलं हो, त्यांचा प्रश्न आहे, पाणीपट्टी आली नाही, घरपट्टी आली नाही. हा, आणि तुम्ही दरवाढीवर बोलताय. सर घरपट्टी सर बिल ऑलरेडी वितरित केलेली आहेत आणि वेबसाईटवर घरपट्टीची बिलं वितरित केलेली आहेत. पाणीपट्टीच्या बिलावर हो, ते म्हणतात ऑनलाईन बिलं पाठवलेली नाही. जो हायवेच्या लगत एक सर्व्हिस रोड असतो तो करून घ्या. हे जे उतार आहे तो अगदी विरार ब्रिज चढता चढता म्हणजे पालघर कडून ब्रिजच्या जवळच दिलेला आहे, तो पण योग्य प्रकारे करा. मुळामध्ये तर सगळे सर्व्हिस रोड हायवेच्या बरोबरच झाले पाहिजेत. त्या दृष्टीने चर्चा गेल्या DPC मध्ये पालघरला झालेली, ती सगळे अधिकारी होते ते लवकर होईल. तिकडे जाऊन आपण काय तिकडून ते स्थानिक जे कोण सगळ्या पक्षाचे नेते असतील त्याला घेऊन काय करता येईल. तर बघतो सर, ते तिथे रिक्षा स्टँड पण आहेत. ते रिक्षा स्टँड पुढे मागे काही करता राहून त्याला तिथे आपल्याला स्पेस मोठी करता येईल का. काही दुकानं जर पुढे आले असेल ते अजून काही त्यांच्यामध्ये त्यांच्याशी बोलून काही अजून उपला वगैरे करून काही मागे घेतला जातो सर. तिथे वीट आपल्याला थोडीफार वाढत येऊ शकेल सर. ते आम्ही सर्वेक्षण करून त्या नागरिकांबरोबर सर्वेक्षण करून सर घेतो. अहवाल प्राप्त झालेला आहे. अहवालाप्रमाणे कार्यवाही करत असताना आपल्याला लिगल डिपार्टमेंटकडनं त्यांचं आपण प्रमाणित करून देतो कार्यवाही आणि मग त्याच्यावर कार्यवाही होणारच आहे.
कारण विभागीय चौकशी झालेली आहे तोपर्यंत ते अजून किती करणार सर, किती भ्रष्टाचार करणार? महापालिकेला पण लागू आहे सर्व्हिसेस आहेत की नागरिकांना आपण किती दिवसामध्ये कोणती सेवा प्रदान करायला पाहिजे त्याचं डिस्क्लोजर प्रॉपर पद्धतीने करावं आणि तो इम्प्लिमेंट करावा. सिटीजन चार्टर तोही नागरिकांच्या हातासाठी आहे, त्याचंही प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करावं अशी अपेक्षा आहे. गरीब प्रशासन असले तरी असं म्हणत नाही, पण कारभार हा बऱ्यापैकी चालला आहे, चांगला चालला आहे. तुमचं खरं जी त्यांची जी रेग्युलर एक्झाम होते 10th पर्यंत, तर त्या एक्झामसाठी त्या मुलांना मुंबईला जायला लागलं. NIRS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल एक्झाम सेंटरसाठी तुम्हाला काय काय नाही, काय केल्यावर तुम्हाला मदत होईल? एक्झाम सेंटरसाठी आम्हाला फक्त इथे रूम्स पाहिजे, तर तिथं एक्झाम मुलांची प्रॉपर कॅरी होऊ शकते. पण पायावर बीचवर गेलो, फक्त नागरिकांनी सुद्धा पाळायचं का? नगरपालिकेने स्वतःच्या बांधकामाचे पाळायचे नाहीत का? आता पायावर बीचवरून आपण गेलो तर बाजूला मार्केट आहे, त्या मार्केटवर रॉ मटेरियल, पाण्याच्या टाकीला झाकण नाही, अशी परिस्थिती आहे. हे टाकत कोण बसवणार? मग तुम्ही लोकांकडून अपेक्षा करता डेंग्यू मलेरियाचे मच्छर होणार, क्लीन पाण्यामध्ये होणार, तर तुम्ही त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे की नाही? आता बरेचसे हल्ली चायनीजचा फार हे फॅट चाललं आहे, पण त्या हॉटेल ते लक्षात येतील. चायनीजचा तो पण दुसरा मुद्दा नाही, बरं झालं, ते लक्षात येतील. नमस्कार, मी धवल चोरगे. दादांना पत्र दिलंय आधी, फक्त आयुक्तांना सांगतो की आपली जी जुनी वास्तू होती नगरपालिकेची, ती आपण पुण्याची जी वास्तू आहे तशी करू शकतो का? म्हणजे त्याच्याकडून आपली जी विस्थापित करता येईल आपल्याला भाजीवाल्यांना वगैरे, की अंडरग्राऊंडला भाजी मार्केट, फर्स्ट सेकंड थर्डला पार्किंग व्यवस्था आणि सेकंड थर्ड फ्लोअरसाठी UPSC आणि MPSC साठी अद्ययावत एक आपल्याला लायब्ररी करून द्यावी, की जेणेकरून आपल्या इकडची जी मुलं पुण्याला आणि दिल्लीला जातात तर त्यांना ते होईल. आपल्या काही नगरसेवक ज्येष्ठ नागरिकांनी ऑलरेडी विनंती केली आहे का तिकडे आमचं त्या साईडचं पूर्वेचं ऑफिस असावं, आम्ही काय पश्चिमेला यायला तयार नाही. तर त्या दृष्टीने काय सूचना चांगल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर गणपतीतलं सेंटर बोललं तिकडे या सगळ्या सोयी आहे. पार्किंगचं कसं करायचं ते बघू, आणि भाजीवाल्यांना मार्केट दिल्यावर रोडवरचे प्रश्न कमी होतील का? डबल होता. तात्काळ निरसन करणे आमचा सर नेहमीच प्रयत्न असतो, पण आपण जे बोललेलं आहात की पासून ते सरस्वती बाकी मिटिंग समोर आमच्याकडे व्हिजिट करतो आणि तिथे तात्काळ बसून साहेब तुमचं म्हणणं बरोबर. वंदे मातरम.